नमस्कार शेतकरी मित्रांनो. बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन्स आणि शेती विकासाच्या तंत्रज्ञानामधील बायो ऑर्गॅनिक म्हणजे शेती विकास कोच म्हणून मी तुमचं सर्वांचं प्रवीण साळुंके या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आज आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत आणि यामध्ये आपण मातीच्या उपचारासाठी आवश्यक असणारं दुसरं खत, ज्यासाठी आपण ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट या नावाचं जे खत आहे, ते मातीच्या सशक्तीकरणासाठी, सॉइल कंडिशनरसाठी याचा वापर केला जातो. म्हणून याला म्हटलं जातं मातीचं सशक्तीकरण किंवा सॉइल कंडिशनर. मित्रांनो, आज आपल्या मातीमध्ये कडकपणा येण्याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मातीमध्ये हेवी मेटलचं प्रमाण प्रचंड वाढत चाललंय. त्यामध्ये आर्सेनिक असेल, पारा असेल, लीड असेल, अनेक प्रकारचे धातू, लोह आहे, झिंक आहे, असे कॉपर आहेत, असे बऱ्याचशा प्रकारचे धातू हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढत गेल्यामुळे आज मातीमध्ये कडकपणा प्रचंड वाढत चाललाय. मातीची स्वतःची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जेवढी कमी, तेवढं उत्पन्न कमी होत चाललंय. विचार करा मित्रांनो, माती भुसभुशीत असायला पाहिजे आणि मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असायला पाहिजे, तर तुम्हाला पांढरी मुळं जास्त फुटायला मदत होते. आणि याकरता मातीच्या उपचारामध्ये हे 2 नंबरचं जे खत आहे, पहिलं आपण ॲग्रो वर्मी कंपोस्ट पाहिलं. आज आपण पाहतो ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट. ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट हा जो खत आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. मातीचा पीएच देखील संतुलित करतो आणि यासोबतच यामध्ये हेवी मेटलला संतुलित करण्याची क्षमता आहे. यामध्ये लिग्नॉइट नावाचा जो कोळसा आहे, याचा अर्क काढून या कोळशापासून हे ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट तयार होतं आणि याचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म आहे मातीतील हेवी मेटल संतुलित करणे. यामध्ये पोटॅशियम ह्युमेट 15% आहे, फुल्विक ॲसिड 12%, ह्युमिक ॲसिड 12%, समुद्री शेवाळ 10% आणि सेंद्रिय पदार्थ 50% आहेत. त्यामुळं मातीचं कंडिशनिंगचं काम होतं आणि मातीवरचा जो ताण आहे, हेवी मेटल्समुळे आलेला तणाव आहे, तो टेन्शन, तो ताण कमी करून मातीमध्ये टाकलेल्या सर्व खतांची कार्यक्षमता वाढवायला देखील मदत करतो. त्यामुळे मित्रांनो, हे जे ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट आहे, याचा वापर आपण कसा करायचा आहे? तर याचा वापर करण्यासाठी आपल्याला 2 पद्धती आहेत. एक तर आपण फॉलियर स्प्रे करू शकतो किंवा ड्रिप ड्रेंचिंगच्या माध्यमातून, ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून पण आपण ॲड करू शकतो. हे खत आपल्याला कधी वापरायचं आहे? ज्यावेळेला तुम्ही पेरणी करता किंवा लागवड करता. लागवडीनंतर मॅक्सिमम 15 ते 20 दिवसांनी, मॅक्सिमम 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला हे काय करायचं, फॉलियर स्प्रे पद्धतीने मातीवरती छिडकाव करायचा आहे मित्रांनो. याचा वापर करताना 15 लिटर टंकी असते. सपोज 15 लिटरची जर टाकी असेल, तर तुम्हाला 150 ते 200 एम-एल 15 लिटर टाकीमध्ये याचा वापर करायचा आहे आणि काय करायचं आहे, फॉलियर स्प्रे करायचा आहे. टाकी मोठी असेल तर त्याप्रमाणे 20 लिटरची टाकी असेल तर 200 एम-एल ते 250 एम-एल पर्यंत वापरा. टाकी 10 लिटरची असेल तर 100 ते 150 एम-एल वापरा. अशा पद्धतीने ॲग्रो पोटॅशियम ह्युमेट हे जे खत आहे, हे जे उर्वरक आहे, हे एक बायो ऑर्गॅनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेलं उर्वरक आहे आणि यामध्ये लिग्नाइट नावाचा जो कोळसा आहे, याच्यापासून जो अर्क तयार होतो, तो पोटॅशियम ह्युमेट आज आपल्याकरता अतिशय महत्त्वाचं काम करतो आणि याचा वापर करत असताना 1 लिटर क्षेत्रासाठी तुम्हाला 1 लिटर बॉटल वापरली तरी पर्याप्त आहे. ही पूर्ण बॉटल 1 लिटर क्षेत्रासाठी. या व्यतिरिक्त जर तुम्ही ड्रिप ड्रेंचिंग करत असाल, ड्रिप इरिगेशनमधून जर एक उर्वरक देत असाल, एक खत पुढं पाठवत असाल, तर पाण्यातून जात असल्यामुळं याचं 25% प्रमाण काय करा, तुम्ही थोडं प्लस करा. कारण तुम्ही ज्यावेळी फॉलियर स्प्रे करता, त्यावेळी तुमच्या हाताच्या माध्यमातून, फॉलियर स्प्रेच्या माध्यमातून तुमच्या जवळपासच्या बऱ्याचशा एरियामध्ये हे उर्वरक पोहोचतो. पण पाण्यातून जाताना मात्र याची मात्रा 25% नी जास्त करा. म्हणजे 1 एकर क्षेत्रामध्ये तुम्ही 1 ते दीड बॉटल, ही पूर्ण बॉटल आणि दुसरी अर्धी बॉटल घेतली तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही जड धातूंचं प्रदूषण कमी करा, सेंद्रिय प्रमाण वाढवा, या व्यतिरिक्त मातीची सुपीकता वाढवा, मातीमध्ये पोषक द्रव्यांचं शोषण वाढवण्यासाठी मदत करा, माती मऊ आणि मुलायम करण्यासाठी मदत करा. मातीमध्ये स्मॉल छिद्र निर्माण होतात. माती सच्छिद्र राहिली तर चांगला ऑक्सिजन आतमध्ये घेऊन जाऊ शकते. पाणी आतमध्ये टिकवून ठेवू शकते आणि अशा वेळेला कवळे अंकुर लवकर फुटण्यासाठी पण मदत होते. याकरता मित्रांनो, तुम्ही या खताचा नक्की वापर करा. हे खत मिळवण्यासाठी तुम्हाला डी सोबत रजिस्ट्रेशन करायचं आहे. फ्री रजिस्ट्रेशन आहे. हे खत मिळवण्यासाठी ज्यांनी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय त्यांच्यासोबत बसायचं आहे आणि इमिडिएटली एक ऑर्डर फॉर्म साइन अप करायचा आहे. ऑर्डर फॉर्म कोणत्याही भागातून, कोणत्याही खेडेगावातून तुम्ही करू शकता. ऑर्डर दिल्याबरोबर तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थितरित्या पिन कोड नंबर, मोबाईल नंबर, ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. तुमचा रजिस्ट्रेशन आयडी नंबर मेन्शन करायचा आहे आणि हे खत
DXN कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन आपण तुमच्या घरापर्यंत बाय कुरिअर डिलिव्हरीच्या माध्यमातून पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या घरापर्यंत हे पाठवण्यात येत आहे. याचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करायला सुरुवात करा आणि आत्तापासून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आता नेमकी पाऊस पडायला सुरुवात झालीच आहे, तर यावेळेला तुम्हाला हे खत आणि ही माहिती अनेक घरांपर्यंत घेऊन जाणं आवश्यक आहे मित्रांनो. याकरता मी तुमची कंटिन्युअसली मदत करत आहे. हा आपण व्हिडिओ नंबर 2 आज पाहिलेला आहे. भेटूयात आपण व्हिडिओ नंबर 3 मध्ये. शेतकरी बांधवांनो, आपल्याला बायो ऑर्गॅनिक फार्मिंग सोल्युशन सोबत चांगल्या पद्धतीने चांगली माहिती, चांगली माती आणि चांगली शेती याचा विकास करण्यासाठी या व्हिडिओचा वापर करा. जास्तीत जास्त घरांपर्यंत, जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ घेऊन चला. याकरता मित्रांनो, आपण कंटिन्युअसली या सीरीजच्या माध्यमातून पुढचा व्हिडिओ देखील पाहणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एक खताची माहिती तर नक्कीच आपण घेऊन येत आहोत. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती असेल. याकरता तुम्ही इमिजिएटली व्हिडिओ मिळताच आपली ऑर्डर जनरेट करा आणि अनेक लोकांची मदत देखील करायला सुरुवात करा. आपल्या शेतीची मदत करा, आपल्या मातीची मदत करा आणि यासोबत आपल्या अनेक बांधवांची मदत करा. उत्पन्न रासायनिक पद्धतीने वाढवण्यापेक्षा बायो ऑर्गॅनिक नॅचरल पद्धतीने वाढवण्यासाठी आपण एक पाऊल पुढे घेऊयात. थँक मित्रांनो. भेटूयात व्हिडिओ नंबर 3 मध्ये पुढच्या एका खतासोबत. थँक सो मच.